स्वामी माऊली, अगदी सगळं काही आहे, पण समाधान मात्र नाही. नेमकं समाधानी कसं राहायचं स्वामी? समाधान हे शोधायचं नसतं, ते तुझ्या दैनंदिन जीवनात छोट्या छोट्या गोष्टीत दडलेलं असतं. तू आजचा दिवस पाहू शकतेस, हे समाधान आहे. तू सुदृढ आहेस, हे समाधान आहे. तुला विचारायला जिव्हाळ्याची माणसं आहेत, हे समाधान आहे. तुझ्या पोटी रोजचे 2 घास उतरतात, हे समाधान आहे. तुझ्या अंगणात फुललेली तुळस, ही समाधान आहे. मुळात तुझा वर्तमान हा तुझं समाधान आहे, जो फक्त तू पाहत नाहीस. पण स्वामी, ह्या सगळ्यात कायम भविष्याची चिंता आणि हुरहुर लागलेली असते. स्वप्न फार मोठी आहेत स्वामी, आणि त्यामुळे वेळ पुरेसा मिळत नाही. भविष्याच्या चिंतेत तुझ्या दारी उभा असलेला वर्तमान कधीही टाळू नकोस. उद्याच्या चिंतेत आज गमावून बसतेस, असं नाही का वाटत आहे तुला? आज अंगणात फुललेलं फूल न पाहता उद्या बाग कशी फुलेल यावरच तुझं लक्ष आहे. आज एक फूल फुललंय, त्याच्या सौंदर्याचं आणि तुझ्या त्यामागच्या कष्टाचं समाधान घे. भविष्याच्या दृष्टीने योग्य मेहनत करच, पण ते करत असताना त्यात वर्तमानाला सगळ्यात जास्त महत्त्व दे. पण अगदी कितीही प्रयत्न केला तरीही उद्याची चिंता मात्र मिटत नाही. तुझा उद्या हा आजवर अवलंबून आहे, त्यामुळे आज तू काय करतेस हेही तितकंच महत्त्वाचं. आणि आज मन लावून प्रामाणिक काम आणि सचोटीने मेहनत करत राहिलीस तर भविष्य हे उज्ज्वल असणारच. म्हणूनच वर्तमानाचे आभार मान आणि भविष्याकडे डोळे उघडून समाधानाने वाटचाल कर. आणि हो, भिवू नकोस. भिवू नकोस, कारण मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.